जय हरी. हॅलो. हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी जय जय राम कृष्ण हरी. हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 हरी जय जय राम कृष्ण हरी. 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 जय जय राम. जय जय राम. माऊली गुरु माऊली. माऊली गुरु माऊली. आमुची ज्ञानेश्वर माऊली. आमुची ज्ञानेश्वर माऊली. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. महायोगपीठे तटे भीमरथ्या वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः मानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्. ॐ पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ॐ नमो जे आद्या वेद प्रतिपाद्या जय जय संसविद्या आत्मरूपा. देवा तोच गणेशु सकलार्थमती प्रकाशु. मने निवृत्ती दासु अवधारी जोजी. आता भिनवागविलासिनी ये चातुर्यार्थ कला कामिनी. ये शारदा विश्वमोहिनी नमिली मिया. मज हृदय सद्गुरु जेने तारिलो हा संसार तरो. मनोनिविशेषे अत्यादरो विवेकावरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरः. गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. जयांचे केलिया स्मरण
तया होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण सद्गुरूंचे नमस्कारुनी आता ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी तेथे सद्गुरू तुमचे पाय दोन्ही तेथे सद्गुरू तुमचे पाय दोन्ही जयाच्या संगतीने विराग झाला मनोदरीचा जडभास गेला साक्षात परमात्मा मज भेटविला विसरू कसा त्या सद्गुरू पादुकेला विसरू कसा त्या श्रीपाद पादुकेला विसरू कसा त्या रामदास पादुकेला विसरू कसा त्या संत रोहिदास पादुकेला विसरू कसा त्या माने बाबांच्या पादुकेला विसरू कसा त्या श्री गोविंद पादुकेला विसरू कसा मी ताराई पादुकेला ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ते द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्षणम् एकनित्यं विमलमचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। ओम ज्ञानेश्वरा करुणाकरा दया तुमचा अनुग्रह लाधलो पवन झालो चराचरी रामो राजमनी सदा विजयते रामो रमेशं भजे रामेणाभियता निशाचरचमू रामाय तस्मै नमः। मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। त्वमेव माता च पिता त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव सर्वं मम देव सद्गुरुनाथ महाराज की जय। पुंडलिक वरदा हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त गोपाल कृष्ण भगवान की जय। ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय।
ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद रामदास महाराज की जय। ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद रविदास माने बाबा की जय। सद्गुरु सच्चिदानंद गोविंद बापू महाराज की जय। सद्गुरु सच्चिदानंद तारादाई महाराज की जय। सकल संतन की जय। संतांची माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत। विठ्ठल 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 विठ्ठल। रामकृष्ण हरी। आज या ठिकाणी या पुण्यपावन श्रावण मासारंभ, या पुण्यपावन अशा स्मरण मासारंभ आणि या प्रवचन मालेमध्ये आजचं हे सुंदर असं विचार चिंतन पुष्प आज मंगळवार 21/7/2020 आणि आज आत्ता ताबडतोब या ठिकाणी आनंद संप्रदाय मुंबई साधक मंडळी आणि या प्रख्यात आणि विख्यात फेसबुक पेजवर या ठिकाणी लाईव्ह प्रवचन करण्याचा हा जो महायोग आला, माझ्या महत् भाग्याने हा जो योग प्राप्त झाला, हा योग सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा या विभूतींच्या धर्म कार्यार्थ, धर्म प्रचार कार्यार्थ या ठिकाणी आमचे हरिभक्तपरायण या ठिकाणी चेतन महाराज भोईर आणि रामेश्वर महाराज भोईर आणि त्यांचे सकल आयोजक संयोजक सहकारी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी या प्रवचन मालेचा जो अखंडित प्रवाह आहे, त्या अखंडित प्रवाहामध्ये मलाही सद्गुरू कृपा आशीर्वाद, सद्गुरूंच्या कार्याचं उतराई होण्याचं भाग्य या ठिकाणी लाभलं आणि या सर्व महाभागांचं मी आज या ठिकाणी खूप ऋण व्यक्त करतोय। मी खूप ऋणी आहे आणि या ठिकाणी सद्गुरू कृपा आशीर्वादाने सद्गुरूंचा निरोप देण्याचं या ठिकाणी या गादीवर मला सद्भाग्य प्राप्त झालं। म्हणून या ठिकाणी आजच्या या क्षणाला, या वर्तमानील समय कालाला माझ्यासारखा महाभाग्यवान या ठिकाणी दुसरा नाही। सदर पेजचं वाखाणण्याजागं कर्तृत्व असं आहे की या ठिकाणी साधारणतः 1500 ते 2000 फॉलोवर्स आणि या ठिकाणी 800 ते 900 या ठिकाणी लायकर्स या पेजला प्राप्त होतात आणि म्हणून या आनंद यात्री पॅसेंजरमध्ये आजची ही जी पॅसेंजर आहे, या पॅसेंजरवर जे यात्रिक, जे साधक प्रवास करतायत, त्या आनंद यात्री पॅसेंजरचा या ठिकाणी मला सारथी होण्याचा मान या महाभागांच्या महत् प्रयासाने आणि माझ्या मागील पुण्यकार्याच्या पुण्याईने या ठिकाणी सद्गुरूंच्या कृपा आशीर्वादाने मला मिळाला आणि मी या विभूतींचं या ठिकाणी सर्व संत सकल साधक परिवाराचं या ठिकाणी मी खूप खूप आभार मानतो आणि या ठिकाणी प्रवचनाला सुरुवात करतो। प्रवचन तसं पाहायला गेलं तर प्रवचन सांगण्यासारखं या ठिकाणी बरेच सद्गुरुतुल्य ज्ञानी गुणी जनी श्रेष्ठ या ठिकाणी आपापली सेवारूपी मार्गदर्शन करत आहेत आणि करणार आहेत। त्या ठिकाणी मज पामर या ठिकाणी खानदेशमध्ये तसं पाहायला गेलं तर सत्सवन, सत्संगत आणि सत्शास्त्र हे आपल्या महत् प्रयासाने जेवढं होईल तेवढंच मिळतं आणि आपल्या सर्व जे काही साधक आहेत, आपल्या सर्व साधकांचा जो कार्यक्षेत्र आहे ते कार्यक्षेत्र महापुण्यवान आहे
पंढरपूर, आळंदी, देहू अशा महापुण्यवान कार्यक्षेत्राच्या पावन क्षेत्रामध्ये पंचक्रोशीमध्ये आपण सर्व आहात. आणि या ठिकाणी आपण सर्वांनी मला या खानदेशमधून सद्गुरू सेवा उतराई होण्याचं भाग्य दिलं. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. मी काही प्रवचनामध्ये काही जास्त काही बोलणार नाही, पण या ठिकाणी संतांचा निरोप देण्यासाठी आलोय. तुका म्हणे मज धाडिले निरोपा. आणि मार्ग हा सोपा सुखरूप. अनेक मार्ग आहेत. या अनेक मार्गामध्ये सुख मिळेलच याची शाश्वती नाही. का तर अनेक मार्गामध्ये कुठंतरी लोकेशना, वित्तेशना, दारेशना यांच्या आसक्तीने, प्रसिद्धीने त्या ठिकाणी त्या अनेक मार्गामध्ये अभिलाषा उत्पन्न होते. मात्र हा जो मार्ग आहे, सद्गुरू श्रीपाद बाबांनी आपल्या सर्वांना एकाच धागेमध्ये, माळेमध्ये सर्वांना ओवून टाकलेला आहे. ओवून एक रत्नमाला तयार केलेली आहे. आणि या रत्नमालेचा एक मणी बनण्याचं सौभाग्य या ठिकाणी सद्गुरू श्रीपाद बाबांच्या या कार्याने मला आणून दिलेला आहे. नाही तर माझी काय एवढी पात्रता. या ठिकाणी आपण सर्व विचार करण्यासारखी गोष्ट आहे. मुंबई आणि लोणखेडा 450 ते 500 किलोमीटरचं अंतर. एकमेकाची देहात्मक अशा पद्धतीने ओळखही नाही. आणि ओळख नसताना हरिभक्तपरायण आमचे गुरुबंधू, गुरुतुल्य भोईर महाराजांचा फोन येतो. आणि त्या ठिकाणी या गादीवर या जड देहाला सद्गुरू कृपा आशीर्वादाने बसायचं महत् भाग्य प्राप्त होतं. हे केवळ एकाच कारणाने. कोणतं कारण? तर या ठिकाणी संत श्रीपाद बाबांचे आपण सर्व आहोत. हा एकच भाव, हे एकच तत्व. आणि त्या तत्वाने आपण एक आत्मतत्वाने, एक सिद्धांतिक असं तत्वाने या ठिकाणी आपण एका माळेमध्ये म्हणजे ओवून घेतलेलं आहे, ओवले गेलेलो आहोत. आणि या सर्व मणींचा एका ठिकाणी करण्याचा जो धागा आहे, एका ठिकाणी गोळा करून ठेवण्याचा जो धागा आहे, तो संत श्रीपाद बाबा आहे. आणि म्हणून आपल्याला गर्व आहे, आपल्याला गर्व आहे की जगी ऐसा बाप व्हावा, जगी ऐसा बाप व्हावा ज्याचा वंश मुक्तीस जावा. पोटा येता हरले पापा. आपण त्यांच्या पोटाला आलोत आणि आपलं पापच हरण होऊन गेलं. आपण त्यांच्या पोटाला आलोत. पोटा येता हरले पापा, ज्ञानदेवा माय बापा. या ठिकाणी ज्ञानदेवा म्हणजे बोध. बोध, एकच बोध सद्गुरू श्रीपाद बाबांनी आपल्याला दिला. आणि त्या बोधाने आपलं सर्व पाप हरून गेलं. आणि मुळी बाप होता ज्ञानी. बाबा कसे होते? हां, मुळी बाप होता ज्ञानी, तरीच आम्ही लागतो ध्यानी. आम्ही ध्यानाला म्हणून तर लागलो. आमचा ज्ञानच, आमचा बापच ज्ञानी होता. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. आणि आज भगवंतालाही आनंद वाटत असेल की आपण सर्व त्या ज्ञानी बापाचे मुलं आहोत. सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, रोहिदास बाबा, माने बाबा अशा विभूतींचे आपण पुत्र आहोत. आता ज्ञानी याचा पुत्र ज्ञानीच. आणि म्हणून या ठिकाणी तुकाराम महाराज म्हणतात,
तुका म्हणे मी पोटीचे बाळ, माझी पूर्वा ब्रह्मीची माळ, ब्रह्मीची आळ. आणि ती ब्रह्मीची आळ किंवा ती ब्रह्मी माझं ध्यान लागावं अशी जी माझी इच्छा आहे, ती इच्छा सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांनी आपली पुरवली आहे. म्हणून तर या ठिकाणी आपण या ठिकाणी बसलो आहोत. सर्वात मोठं आश्चर्य सांगतो की आमचे विवेकानंद भोर महाराज म्हणतात की कोरोनाने एक गोष्ट शिकवली, कोरोनाने एक गोष्ट शिकवली, मला माझे समोर बोलायला लावलं, बोलायला शिकवलं. लावलं नाही, शिकवलं. तसं पाहायला गेलं सिद्धांत हा आहे की बोलणारा, ऐकणारा आणि जे बोललं जातं ते एकच आहे. ती त्रिपुटी एकच आहे. म्हणून या ठिकाणी मी त्या सद्गुरूंचा निरोप द्यायला आलो आहे. त्या सद्गुरूंकडे एवढं तेवढं नाही, अमाप आहे, भांडार आहे भरलेलं. आणि मी छोटासा निरोप देणारा पोस्टमन किंवा छोटासा तुमच्यापर्यंत किंवा श्रोत्यापर्यंत माल आणणारा हमाल आहे. फोडिले भांडार धन्याचा हा माल. हा माल कोणाचा आहे? धन्याचा. फोडिले भांडार धन्याचा हा माल. मी तो हमाल भारवाही, मी हमाल आहे. आणि मी तो निरोप आपल्यापर्यंत आणलेला आहे. काय निरोप आहे? एकदम छोटासा निरोप. कोणता निरोप? करा रे बापांनो साधन हरीचे, जनी करणीचे करू नका. हा निरोप श्रीपाद बाबांचा, सद्गुरूंचा. त्या निरोपाबरोबर फक्त एकच, प्रापंचिक कर्मामध्ये टाळाटाळ करणाऱ्यांसाठी माझ्या बाबांनी एक परत निरोप पाठवला आहे. कोणता? नका करू काही, संत संग धरा. आणि पूर्वीचा दोहरा उगवेल, हा एक निरोप आणलेला आहे. काहीच करू नको बाबा तू, मग काय कर? नका करू काही, संत संग धरा. संत संग धर. आता इथं संत काय आणि संग काय या दोन गोष्टी आहेत. ते जशी वेळ आली तशी आपण त्याचं निरूपण करू. पण संत संग धरा आणि काय होईल तर पूर्वीचा दोहरा उगवेल. पूर्वी सद्गुरू तुकाराम महाराज, माऊली आणि अखिल संत यांना काही शास्त्रप्रचिती घेण्यासाठी ग्रंथ होते का? यांना काही गुरुप्रचिती घेण्यासाठी विशेष असं वेळ द्यायचे का? नाही. भगवंतांनी जसं सांगितलं, तू मेरे नाम पे तो मैं तेरे काम पे. संत हे सतत नामस्मरणावर राहायचे आणि संतांचं कार्य भगवंत करायचं. संत सावता महाराज ज्यांची आत्ताच पुण्यतिथी गेली, 1250 हा जन्म आणि 1295 हे मृत्यू देहाचं म्हणतो मी. तर हे 45 वर्षाच्या आयुष्यामध्ये संत सावता महाराज अवघ्या 32 किलोमीटरवर पंढरपूर असल्यावरही पंढरपूर कधी गेले नाहीत. आणि जे पंढरपूर गेले नाहीत त्यांना भेटायला देव पंढरपूरला गेलेत. आत्तापर्यंतचा इतिहास असा आहे की सर्व पालख्या पंढरपूरला भगवंताला भेटायला जातात आणि भगवंताची पालखी संत सावता महाराज यांना भेटायला जाते. किती कर्तृत्व, किती त्यांची कर्मपूजा. आणि म्हणून संतांनी सांगितलं की असून संसारी, संसारातच असून आपल्याला ते परमार्थ करायचा आहे, परमार्थ समजायचा आहे. तो उच्चतम कोटीचा जो भगवंताचा अर्थ आहे, जो ब्रह्माचा अर्थ आहे, तो ब्रह्माचा अर्थ आपल्याला जाणून घ्यायचा आहे. त्याची अपरोक्ष अनुभूती घ्यायची आहे, त्याचा आत्मसाक्षात्कार करून घ्यायचा आहे. आणि तो आणि मी एकच आहे असा स्वरूप साक्षात्कार करून खऱ्या अर्थाने आपल्या या जीवनाचं सार्थक करून घ्यायचं आहे. दुर्लभम मनुष्य जन्म, हा मनुष्य जन्म जरी दुर्लभ असला, त्यातल्या त्यात मनुष्य जन्म हा महाराष्ट्रात मिळणं जास्तीत जास्त दुर्लभ आहे, जास्तीत जास्त पुण्य पावन आहे. का तर महाराष्ट्र ही सकल संतांची भूमी आहे. आणि संतांची भूमी असल्यामुळे
महाराष्ट्र ही संतांची भूमी असल्यामुळे या पुण्य पावन क्षेत्रामध्ये मला या प्रकृतीपासून कमी दुःख आहे. नाहीतर आजची जी परिस्थिती आहे ते अखिल जग, अखिल विश्व हे कोरोना संक्रमित संसर्गजन्य परिस्थितीने हैराण होऊन गेलेलं आहे. पण आपल्या महाराष्ट्रात खूप कमी प्रमाण आहे. त्यातल्या त्यात रामदास स्वामी म्हणतात, जेथे दाट वस्ती तेथे कलह प्राप्ती. मुंबईची गोष्ट सोडली, आता मुंबईमध्ये लोकसंख्या जास्त असल्यामुळे संसर्गजन्य जास्त आहे. म्हणून या ठिकाणी मला प्राकृतिक जे संकट आहेत, तुका म्हणे आम्हा घडोघडी युद्धाचा प्रसंग, तसे संकट येणारच आहेत. आणि त्या संकटांना नो कंप्लेन, विदाऊट तक्रार मला भोगून संपायचं आहे. त्या संकटांवर मला मात करायची आहे. आणि त्या संकटांवर मात करण्याचं साधन सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा, सद्गुरू गोविंद बापू ताराताई यांच्याकडून मला प्राप्त झालेलं आहे. आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. किती वेळा जन्मायावे, किती व्हावे फजित. कितीतरी जन्मापासून 184 पासून मी भटकत या प्राकृतिक संघर्षात पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम इह संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाही मुरारे. या अशा संसारामध्ये मी होरपळून गेलो होतो. या जन्मामध्ये मला सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबांसारखी विभूती, सद्गुरू गोविंद बापू ताराताईंसारख्या विभूती माझ्या जीवनात आल्या. आणि माझे आज फिटले माझे कोडे, बहुत जन्माचे साकडे. कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे, कोंदाटले पुढे परब्रह्म सावळे. त्याची मला अनुभूती आली. म्हणून तर मी म्हणतो, जयाच्या संगतीने विराग झाला, मनोदरीचा जड भास गेला. जड भास कोणाला होता? मनाला होता. आणि त्या मनाचा जड भास सद्गुरूंच्या कृपेने गेला, सद्गुरूंच्या नामबोधाने गेला, सद्गुरूंच्या प्रबोधाने गेला, सद्गुरूच्या त्या अत्युच्च कोटीच्या ज्ञान साधनेमुळे गेला. आणि माझं कल्याण झालं, माझं कल्याण होऊन गेलं. जन्म आलो त्याचे आजी फळ झाले साचे, माझं कल्याण होऊन गेलं. तुम्ही सांभाळिले संती, भय निरसले खंती. कृतकृत्य झालो, इच्छा केली ते पावलो. लौकिक व्यवहारातल्या ज्या इच्छा आहेत त्या इच्छा पूर्ण जर नाही झाल्या तर मला खूप दुःख होतं. आणि त्या इच्छा मला विषयांकडून मिळतात आणि ते विषय मला इंद्रियांकडून मिळतात. आणि ते इंद्रिय माझ्या मनातून निर्माण होतात किंवा त्या मनातून त्या इंद्रियांचं कार्य तयार होतं. म्हणून हे माझं मन, या मनालाच सद्गुरूंनी पकडलं आणि या मनाला बरोबर कार्य देऊन टाकलं. आणि त्या मनाला सांगितलं, तो मी, तो मी, तो मी, तो मी, तो मी. त्या मनाला छंद लावून टाकला. माझ्या मना लागला से छंद, गोविंद गोविंद गोविंद. माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. माझ्या मना, माझ्या मना, माझ्या मना लागो छंद, गोविंद नित्य गोविंद. आणि या ठिकाणी झाले समाधान तुमचे देखिले चरण. आज माझी अशी स्थिती झालेली आहे की सद्गुरू राया, भगवंता तुझे चरण देखिले आणि मला समाधान झालं. आता या ठिकाणी चरण दोन प्रकारचे आहेत. पहिलं पाय, पहिला चरण हे नामस्मरण म्हणजे पहिलं नाम, आणि दुसरं चरण म्हणजे प्रबोध. या ठिकाणी दोन्ही चरणांचा मला साक्षात अनुभव झाला, त्यांचं दर्शन झालं आणि माझं समाधान झालं. आता उठावेसे मना, येत नाही नारायण. आता या मनाला नारायणाशिवाय दुसरं काहीच सुचत नाही. या ठिकाणी माझं कल्याण होऊन गेलं. आणि म्हणून
या प्रवचनाचा जो विषय आहे तो प्रवचनाचा विषय या ठिकाणी भागवताचा विषय असं मी नमूद केलेला आहे. श्रीमद भागवतामध्ये तसं पाहायला गेलं तर 2 पात्र आणि 2 संवाद, एकाकडून प्रश्न एकाकडून उत्तर, 2 विद्या, एक बाधित विद्या आणि एक अबाधित विद्या, अशा तऱ्हेने जो संवाद आहे शुक मुनी आणि परीक्षितातला, तो विषय आज आपण घेणार आहोत. आणि तो विषय सर्वांना ज्ञात आहे, सर्वांना माहिती आहे. आणि तो विषय केवळ भागवतात नाही तर अखिल 52 संत 56 संत जेवढे होऊन गेलेत त्यांच्या सर्व साहित्यामध्ये कोणतंही पान उघडा तोच विषय आपल्याला दृष्टीस पडतो. आणि त्या ठिकाणी त्या विषयाचं स्मरण करताना मला एक साधा प्रश्न पडतो. काय प्रश्न पडतो तर देवाने मला पाठवलं, या मनुष्ययोनीत पाठवलं, तर त्याचा उद्देश काय असेल? अर्जुनाचा उद्देश काय होता? अर्जुनाचा उद्देश अर्जुनाला माहीत नव्हता, तो भगवंतांना माहीत होता. तसा माझा उद्देश हा भगवंतांना माहीत आहे. आणि भगवंतांना माझा उद्देश माहीत असल्यामुळे मला तो उद्देश जाणून घ्यावा लागेल की माझं येण्याचं तात्पर्य काय. तर भगवंतांनी सांगितलं अर्जुनाला की अर्जुना, या ठिकाणी तुझा जो उद्देश आहे तो उद्देश तुझा नसून माझा आहे. भगवंताचा काय उद्देश होता तर परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय, हा उद्देश होता. संभवामी युगे युगे, मी युगायुगात अवतार कार्य करायला येतो, पण ते अवतार कार्य धर्म स्थापनेचं कार्य असतं. आणि जर तू आणि मी एक असेल, तू आणि मी एक असेल तर आपला दोघांचा उद्देश एकच असेल. मग आता तुझा उद्देश तुला माहीत नाही, पण माझा उद्देश मला माहिती आहे आणि मी तुला निमित्त केलेला आहे. निमित्ताचा धनी केला असे मनुष्य प्राणी. मग अर्जुनाला जर भगवंताने निमित्त केलं होतं तर मला कोणी निमित्त केलेलं आहे तर मलाही भगवंतानेच निमित्त केलेलं आहे. आणि अर्जुनाला धर्म कार्यार्थ निमित्त केलं होतं तर भगवंताने मलाही धर्म कार्यार्थ निमित्त केलेलं आहे. देवानेच जर धर्म कार्यार्थ मला पाठवलेला आहे, आपल्याला पाठवला आहे, तर तो उणीव देऊन कसा पाठवेल? धर्म कार्यार्थाला जी गरज लागते ती गरज माझ्याबरोबर त्याने पाठवून दिलेली आहे. पण त्याचं मला विस्मरण झालेलं आहे. अर्जुनाला त्याचं विस्मरण झालं होतं, म्हणून अर्जुनाला सर्व आठवत होतं. मी वेगळा, तू वेगळा, हे वेगळे, हे माझ्यासमोर युद्धाला आलेत, तू माझा सारथी, तू माझा साला, सुभद्रेचा भाऊ म्हणजे पत्नीचा भाऊ साला, हां, तू माझा साला. अशा नात्यांमध्ये गुरफडतो. नाते कोणाला? देहाला. अर्जुन देहामध्ये गुरफडला ना, आपण कोणामध्ये गुरफडलो? हां, आपण पण देहामध्येच गुरफडलो. मग धर्म कार्यार्थ जे जे लागतं ते भगवंताने देऊन पाठवलेलं आहे. मग काय काय देऊन पाठवलं याचा विचार केला पाहिजे. मला जन्माला घातलं तर भगवंताने धर्म कार्यार्थ काय काय देऊन पाठवलं? बरं, प्रपंचिक कार्यार्थ किंवा प्राकृतिक कार्यार्थ किंवा लौकिक कार्यार्थ काय देऊन पाठवलं? तर लौकिक कार्यार्थ सर्व देऊन पाठवलं. काय? 7, 5, 3 दशकांचा मेळा, हे सर्व लौकिक कार्यार्थ. हा हे शरीर लौकिक कार्यार्थ. आणि हे मला शिकवावं लागत नाही, हे मला आपोआप येतं. थोडं चालता आलं का दुसऱ्याची वस्तू सहज घेता येते. थोडं मोठं झालं, शिक्षण घेतलं का जेवणाचं शिक्षण, उपजीविकेचं साधन, नोकरी मला शोधता येते, व्यवसाय मला शोधता येतो, धंदे मला करता येतात, लांड्याला बळ्या करता येतात, याची टोपी त्याच्या डोक्यावर ठेवता येते, सर्व करता येतं. कशासाठी? लौकिक कार्यार्थ. मग सर्व लौकिक कार्यार्थ जे करतो ते शिकवावं लागत नाही,
मग प्रपंच कार्यार्थ परमार्थ कार्यार्थ का शिकवावं लागतं, का समजून घ्यावं लागतं, का गडी उतरावं लागतं, का या हृदयीचे त्या हृदयी घातले करावं लागतं, का कानी जे पेरिले डोळा ते उगवले एवढं करावं लागतं, का सद्गुरूंना एवढी खटाटोप करावं लागतं, भ्रमण करावं लागतं. ते याच्यासाठी करावं लागतं तर मला त्या अज्ञानाने, त्या मायोपाधिक आवरणाने माझं विस्मरण झालं. मी धर्मकार्यार्थ आलो, मी भगवंताचा अंश आहे. ममय वांशो जीव लोके जीव भूत सनातन. मी भगवंताचा अंश आहे हे पण विसरलो. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना तू आणि मी एकच आहे, पण तू स्वतःला हे विसरल्यामुळे तुला विस्मरण आहे, मला स्मरण आहे. तू अल्पज्ञ आहे, मी सर्वज्ञ आहे. फक्त या दोनच गोष्टींमुळे तू आणि मी वेगवेगळा तुला भासतो. आणि याच्यातून निघायचं असेल तर तू मन माझे मीच करी, माझ्या भजनी प्रेम धरी, मज नमस्कारी तू एका ते. असं करशील तर मग तुला ती अनुभूती येईल. म्हणून मला जन्माला घातल्यानंतर भगवंताने धर्मकार्यार्थ ज्या गोष्टी लागतात त्या सर्व देऊन पाठवल्या. पहिली गोष्ट दिली तर मनुष्य जन्म. मनुष्य जन्म याच्यासाठी की इतर योनी यांच्या ठाई हा विचारच नाही. धर्म अर्थ काम आणि मोक्ष, तीन ज्या गोष्टी आहेत, तीन जे पुरुषार्थ आहेत ते पुरुषार्थ इतर योनी यांच्यामध्ये समसमान आहेत. पण मोक्ष हा जो पुरुषार्थ आहे हा केवळ मनुष्य योनीमध्ये आहे, मनुष्याच्या हातामध्ये आहे. कारण की मनुष्याच्या हातामध्ये किंवा मनुष्याच्या स्वभावामध्ये किंवा मनुष्याच्या भाग्यामध्ये मुमुक्षु वृत्ती देऊन ठेवलेली आहे. सारासार विचार शक्ती देऊन ठेवलेली आहे. म्हणून मनुष्याला जन्माला घातल्यानंतर भगवंताने पहिला दिला तर मनुष्य देह, आणि दुसरी गोष्ट दिली तर सारासार विचार शक्ती. इतर योनींच्या ठाई हा विचार नाही. कधी प्राणी भजनाला बसले नाहीत, कधी प्राणी वारीला गेले नाहीत, कधी प्राण्यांनी कीर्तन केले नाहीत. का तर इतर योनींच्या ठाई हा विचार नाही. आणि म्हणून या ठिकाणी सारासार विचार शक्ती देऊन आपल्याला पाठवलेला आहे. आणि भगवंताची ही सारासार विचार शक्ती नष्ट झालेली होती, तिच्यावर पडदा आलेला होता. अर्जुनाने डायरेक्ट सांगून दिलं की मी संन्यास घेऊन टाकतो देवा. कृष्णा, या एवढ्या लोकांना मारण्यापेक्षा मी संन्यास घेऊन टाकतो, किंवा या माझ्या भाऊबंदकीला मारून ते रक्तरंजित राज्य भोगण्यापेक्षा मी भिक्षापात्र घेऊन भिक्षा मागेल, सोडून देतो मी. भगवंताला समजावावं लागला, अरे तू क्षत्रिय आहे ना, तुझा क्षात्र धर्म जो आहे तो क्षात्र धर्म धर्माचं रक्षण करण्याचा आहे, आणि तू काय असं करतो. सीदंती मम गात्राणी मुखंच परिशिष्यती वेपतुच्छ शरीरे मे रोम हर्षच जायते. अर्जुनाची अशी स्थिती झाली होती. मग आपली काय होते, आपली पण तशीच होते. भक्ती करू का पोट भरू या द्वैतामध्येच आपण आपलं सुख गमावून बसतो. आणि म्हणून भगवंताने पहिली गोष्ट दिली मनुष्य जन्म, दुसरी गोष्ट दिली सारासार विचार शक्ती, आणि तिसरी गोष्ट खूप महत्त्वाची दिली. काय तर ज्ञान संपादन क्षमता दिली. परमार्थाचा अधिकारी बनवलं. आपण म्हणतो ना की सद्गुरूंनी दिलेला बोध पचवण्याची पात्रता ज्याच्यामध्ये असते त्याला शुद्ध पवित्र अंतःकरणाचा भावाचा साधक बनतात. आणि आपण तो आहोत अशी पात्रता भगवंताने आपल्याला देऊन ठेवलेली आहे. आणि त्याचबरोबर ते ज्ञान संपादन करण्याची क्षमता हा शब्द याच्यासाठी वापरला, पात्रता हा शब्द याच्यासाठी वापरला, कारण की ते जे ज्ञान आहे ना ते ज्ञान गुह्य ज्ञान आहे. या मनाचा स्वभाव सर्व दिसतं त्याच्यावर लवकर बसतो, पण जे दिसत नाही त्याच्यावर बसत नाही. आणि जे दिसत नाही त्याला गुह्य म्हणतात. प्रगट गुह्य बोले विश्व ब्रह्माची केले.
आणि ते गुह्य जे ज्ञान आहे ते या विश्वात ओतप्रोत भरलेलं ब्रह्म आहे. इति गुह्यतमं शास्त्रम इद मुक्तम मया नघ. आणि हे एवढं गुह्य ज्ञान होतं म्हणून भगवंताने अर्जुनाला तिकडे 11 अक्षौहिणी सैन्य, इकडे 5 अक्षौहिणी 7 अक्षौहिणी सैन्य, अशा 18 अक्षौहिणी सैन्याच्या मधोमध रथ घेऊन गेलेत. सेनयोरुभयोर्मध्ये रथं स्थापयमेच्युत. हे अच्युता, हे माधवा, माझा रथ या दोन्ही सैन्यांच्या मध्ये उभा कर आणि मला पाहू दे की संकट किती मोठं आहे. आणि ज्यावेळेस भगवंताने रथ उभा केला त्यावेळेस अर्जुनाने भड 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 आपला शोक व्यक्त केला. त्याला परमार्थामध्ये विषाद शब्द वापरलेला आहे. अर्जुन विषाद योग, पहिला अध्याय. आणि भगवंताने या गोष्टींची आठवण करून दिली की अर्जुना, तुला एवढ्या गोष्टी दिलेल्या आहेत तरी तुला हे असं कसं काय झालं. आणि मग अर्जुनाला हळूहळू हळू ढाळे ढाळे पंडू सुता, ढाळे ढाळे पंडू सुता, हळूहळू हळूहळू भगवंत एक 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 गोष्टीचं निरसन करीत करीत अर्जुनाला शेवट असं सांगून दिलं, करिष्ये वचनं तव. मी जे सांगितलं तसं कर आणि तू जर तसं केलं तर तुझा सर्व योगक्षम मी चालवेल, तुझ्या सर्व चिंता मी वाहील. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारायास. आपले सर्व आघात सद्गुरू झेलतील, सद्गुरू निवारतील. त्या ठिकाणी अर्जुनाला प्रत्यक्ष सांगितलं. काय सांगितलं? अनन्यश्चिंतयन्तो माम ये जना पर्युपासते तेषा नित्याभियुक्तानाम योगक्षेमं वहाम्यहम. अर्जुना, तुझा योगक्षम मी चालवेल, तू अनन्यश्चिंताने माझं भजन कर किंवा माझ्यावर विश्वास ठेव. आणि असा भक्तच मला आवडतो. असा सर्व जी ईश सृष्टी आहे, निसर्ग ही ईश सृष्टी आहे. दोनच सृष्ट्या आहेत, एक मानव निर्मित सृष्टी आणि एक ईश निर्मित सृष्टी. ईश निर्मित सृष्टी ही मानवाला कल्याणकारी आहे आणि मानव निर्मित सृष्टी ही मानवाला धोकेदायक आहे. हा जो कोरोना आहे ना, हा कोरोना मानव निर्मित आहे म्हणून तो मानवाला धोकादायक आहे. तो जर ईश सृष्टी कोणती आहे तर आपल्यातली जी इम्युनिटी आहे, आपल्यातली जी प्रतिकार शक्ती आहे ती ईश सृष्टी आहे. आणि ती ईश सृष्टी कोरोनावर विजय मिळवते, कोरोनावर मात करते. म्हणून ईश सृष्टी ही सानुकूल म्हणजे आपल्याला अनुकूल दिलेली आहे. आता इथं सानुकूलचा अर्थ काय? सानुकूल म्हणजे काय? सानुकूल म्हणजे जे षड्रिपू आहेत ना, ज्यांना माणूस रिपू म्हणजे शत्रू समजतो, काम क्रोध मद मोह मत्सर अहंकार, हे जे षड्रिपू आहेत, हे षड्रिपू म्हणजे हे 6 माणसाला अनुकूल असतात, त्याला सानुकूल म्हणतात. आणि हे ईश निर्मित आहेत. हे षड्रिपू ईश निर्मित आहेत, जीव निर्मित नाही. फक्त जीव त्याच्यामध्ये सुटत नाही, त्याच्यातून सुटत नाही म्हणून तो त्यांना शत्रू म्हणतो. वास्तविक बोंड शिवाय दाना नाही, तसं षड्रिपू शिवाय जीवन नाही. षड्रिपू जीवनातून जाणार नाहीत, पण त्यांच्यातून पाट्या बदलून माणूस किंवा सामान्य जीव हा शिवाकडे किंवा त्या भगवंताकडे अंतर्मुख होऊन आपले निजधामी किंवा सुखाच्या ठिकाणी जाऊ शकतो. म्हणून षड्रिपूंवरचं जे आसक्ती आहे, षड्रिपूंवरचं जे काय म्हणू त्याला, षड्रिपूंनी आपल्याला जे कचाट्यात घेतलेलं आहे ते केवळ आणि केवळ भगवंताच्या नामाने आपण त्याच्यातून सुटू शकतो. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे देह भरिला विठ्ठले, काम क्रोध घर केले रीते.
आणि म्हणून या षड्रिपूंपासून वाचवण्यासाठी आपल्याला सर्वत्र ईस सृष्टीचं दर्शन होईल. जगी ब्रह्म दिसे उघडे, सर्वीकडे देव नटला नाना परी, अशा अर्थाने साक्षात्कार घेण्यासाठी भगवंताने आपल्याला सानुकूल केलेला आहे. सानुकूल म्हणजे आपल्याला 2, 3, 4 गोष्टी जास्त देऊन टाकलेल्या आहेत. एक तर आपल्याला सारासार विचारशक्ती दिली, एक तर आपल्याला मनुष्य जन्म दिला, एक तर आपल्याला ज्ञान संपादन करण्याची क्षमता दिली, आणि दुसरी गोष्ट, या सर्व गोष्टी कशामुळे आल्यात तर भगवंतांनी आपल्या कर्माचा हिशोब करत 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 आपले सर्व पुण्यकर्म यांचं संघटन करून, यांचं जोडून, त्याचं फळ म्हणून या ठिकाणी आपल्याला या योनीमध्ये आपल्याला टाकलेलं आहे. आणि म्हणून पूर्व पुण्याई बहुत सुकृती नरदेह लाभला. बहुत सुकृती, सुकृत म्हणजे पुण्य, संस्कृतमध्ये सुकृताचा अर्थ पुण्य आहे. बहुत सुकृती नरदेह लाभला, आणि म्हणून पूर्व पुण्याई या ठिकाणी आपल्याला प्राप्त झालेली आहे. या 5 गोष्टींपेक्षा अनन्य साधारण अशी महत्त्वाची गोष्ट आपल्याला भगवंताने दिली. कोणती तर श्रेष्ठ गुरुतत्व देऊन टाक. गुरुत्व दिलं. गुरुत्व म्हणजे काय तर खेचून घेण्याची ताकद. आपल्याला सद्गुरूंनी खेचून घेतलं. संत श्रीपाद बाबा, रामदास बाबा यांनी आपल्याला खेचून घेतलं. कशाच्या जोरावर खेचलं तर आपल्या पूर्व पुण्याच्या जोरावर खेचलं. पूर्व पुण्याच्या जोरावर खेचलं. आणि आपल्याला जो खेचून घेतो त्याला देव म्हणतात, त्याला कृष्ण म्हणतात. कर्षयति कृष्ण, हा जो आकर्षून घेतो त्याला कृष्ण म्हणतात. जो जवळ घेतो, यारे यारे लहान थोर, जो जवळ घेतो त्याला सद्गुरू म्हणतात. आणि सद्गुरू आणि देव यांचं जे गुरुत्व आहे ते गुरुत्व म्हणजे शांकरी विद्या, त्याला विद्या म्हणतात, त्याला बोध म्हणतात, त्याला आत्मज्ञान म्हणतात. ते ज्ञान, त्या ज्ञानाने आपल्याला गुरूंजवळ पोचवलं. मग त्या ज्ञानाने गुरूंजवळ पोचवलं तर ते ज्ञान तुमच्याकडे होतच, फक्त त्याच्यावर आवरण आलेलं होतं. आता इथं शांकरी विद्या म्हटलंय. शांकरी विद्या का म्हटलं असेल कारण की शंकर याचं आदिनाथ आहे. या विद्येचा आदिनाथ कोण असेल तर शंकर आहे. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा. आणि पार्वती मातेच्या अट्टाहासाने पार्वती मातेला ते गुह्य सांगताना मच्छिंद्रनाथांनी पाण्यामध्ये माशाच्या रूपात ऐकलं. म्हणून आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयाचा मुख्य शिष्य. आणि मग पुढे मच्छिंद्राने बोध गोरक्षासी केला. गोरक्ष वळला गहिनी प्रती, गहिनी प्रसादे निवृत्ती दातार, आणि ज्ञानदेवा सार चोजवले. निवृत्तीदातानंतर ज्ञानदेवांकडे आलं. आणि ज्ञानदेवांकडून त्यावेळेस समकालीन जे शिष्य होते, समकालीन जे संत होते, ज्ञानदेव माऊलींबरोबर नामदेवराय होते, माऊलींबरोबर गोरोबा काका होते, माऊलींबरोबर सावतामाळी होते, माऊलींबरोबर बरेच संत मंडळी होती. आणि या संत मंडळींना ती विद्या जशीच्या तशी सद्गुरू निवृत्तीनाथांकडून प्राप्त झाली. आणि ती आदिनाथांपासून आहे म्हणून तिला शांकरी विद्या म्हणतात. आणि माऊलींकडून जशीच्या तशी संत साहित्यामधून किंवा पूर्व अनेक जन्माच्या सुकृतातून ब्रह्मलीन सद्गुरू संत श्रीपाद बाबा यांच्या प्रत आली. आणि तिथून आपल्या सर्व साधकांच्या पर्यंत आली. याचा अर्थ ते गुह्य ज्ञान ऐकणाऱ्या पार्वती माता आणि आपण यत्किंचितही भेद नाही. आणि हा जो भेद आपण ठरवतो, हा भेद सर्वात मोठा आडसर म्हणजे परमार्थाला आहे. आणि म्हणून एवढ्या गोष्टी मिळूनही आपल्या मनामध्ये न्यूनगंडाची भावना असते.
न्यूनगंडाची भावना कशामुळे असते, तर आपल्याला त्या अतृप्त अशा विषयांची ओढ आहे. आपल्याला त्या विषयांच्या ओढीमुळे जे मायेचं आवरण आहे, अज्ञानाचं आवरण आहे, अविद्येचं आवरण आहे, त्या अविद्येमुळे आपल्याला ते शेवटच्या अत्युच्च कोटीच्या ज्ञानापर्यंत आपल्याला ते पोहोचू देत नाही. भागवतामध्ये 6 स्टेप दिलेल्या आहेत. त्या 6 स्टेप या 6 गोष्टींच्या विपरीत म्हणजे आपण त्यांना विपरीत समजतो. पहिली स्टेप्स असेल तर ते अत्युच्च कोटीचं ज्ञान आहे. ते ज्ञान कशामुळे आपल्याला कळत नाही, तर त्या अविद्येमुळे कळत नाही. म्हणजे त्या द्वैतामुळे कळत नाही, त्या भेदामुळे कळत नाही. भेदाभेद अमंगळ, त्या भेदाभेदमुळे कळत नाही. आणि ते जे भेद आहे, ती जी अविद्या आहे, ते जे अज्ञान आहे, ते कशामुळे आहे, तर ते भेदाभेदमुळे आहे. भेदाभेद कशामुळे, तर अनुकूलता प्रतिकूलतेमुळे आहे. अनुकूलता प्रतिकूलता कशामुळे आहे, तर ते आवड निवडमुळे आहे. आणि आवड निवड कशामुळे आहे, तर ते आवड निवडात्मक जे कार्य आहे ते पाप पुण्यात्मक कार्य त्याच्यामुळे आहे. आणि ते पाप पुण्य जे आहे ते कशामुळे आहे, तर पाप पुण्य हे आपल्या जन्मामुळे आहे. आणि जन्म कशामुळे, तर आपल्या वासनांमुळे आहे. वासनेच्या संगे जन्म घेणे लागेल. आणि जन्माचं ते मूळ आहे ते दुःख आहे. आणि म्हणून दुःखाला जे कारण आहे ते अविद्या आहे. असा जो जे साखळी आहे, जे चक्र आहे, ते भागवतात स्पष्टपणे सांगितलं. परीक्षित राजांना मरणाचं भय होतं आणि परीक्षित राजांना अविद्येच्या कारणाने मरण हे देहाला आहे, आत्म्याला नाही, अशा पद्धतीने माहीत नव्हतं. असं ज्ञान नसल्यामुळे परीक्षित राजा घाबरले होते. मी 7 दिवसात मरेल, मी 7 दिवसात मरेल, मी 7 दिवसात मरेल. शुक मुनींनी फक्त त्यांचा हा संदेह काढला, शंका काढली. काय काढली, की तू देह नसून आत्मा आहे. मग ते काचेच्या पेटीत बी पॅक केला तरी हा देह जाणारच आहे. देह जाणार यासी काळोबा खाणार. या देहाला काळोबा खाईल, कारण की देह काळाचे, धन कुबेराचे. हा देह काळाने दिलेला आहे, काळ याला घेऊन जाणार आहे. पण मी आत्मा आहे, मी ओतप्रोत भरलेली वस्तू आहे. मला कुठं जायचीही गरज नाही, जाण्यासाठी जागाच नाही. भरला घनदाट हरी दिसे. जर घनदाट भरलेला आहे तर ते जागाच नाही ना इकडे तिकडे जायला. म्हणून स्थावर जंगम ओतप्रोत तोच भरलेला आहे. मला एक छान गीत आठवतं, राज कपूरांनी म्हटलंय. राज कपूरांनी त्या एका पिक्चरमध्ये म्हटलंय, सुंदर आहे. ए भाई जरा देख के चलो, आगे भी नहीं पीछे भी नहीं, दाएं भी नहीं बाएं भी नहीं, ऊपर भी नहीं नीचे भी नहीं. ए भाई जरा देख के चलो. कुठंच पाहायचं नाही, कारण की तू ओतप्रोत भरलेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी हे सर्व मिळूनही, या 5वी 6वी गोष्ट मिळूनही आपल्याकडे न्यूनगंडाची भावना असते. का, तर आपण अतृप्त विषय भोगण्यामध्ये तल्लीन असतो. आणि हे जे इंद्रिय आहेत, हे इंद्रिय सैरभैर पळतात, विषयामागे पळतात, भेदाभेदमध्ये अडकतात. आणि आपण भगवंताचे अंश आहोत, त्या शिवाचे अंश आहोत, आपण साक्षात परमात्मा आहोत, या तत्वावरून, या सिद्धांतावरून आपण घसरतो. आणि घसरल्यामुळे आपल्याला दुःखाला कारणीभूत होतो. म्हणून या ठिकाणी आपलं जे जीवन आहे ते जीवन त्या परमात्माला जाणण्याकरता मिळालेलं आहे, त्या परमात्माला जाणण्याकरता मिळालं आहे. आणि म्हणून जी शक्ती आहे, ती शक्ती, परमात्म्याची जी शक्ती आहे, ती शक्ती विश्वातील सर्व ग्रह नक्षत्र खंड, वातावरणातील सर्व प्राण अपान उदान समान, सर्व पंच महाभूत, सर्व सप्त धातू, सर्वांना गोवून ठेवणारी ती शक्ती आहे.
आपण सर्वजण त्या एकाच प्रकारच्या शक्तीने कार्य करतो आणि वैश्विक नियमाप्रमाणे कार्य करतो. वैश्विक नियमाप्रमाणे ते वैश्विक नियमन जे असतं ना, त्या नियमनालाच आकर्षण म्हणतात. त्या नियमनालाच किंवा त्या संतुलनालाच किंवा त्या प्रमाणबद्ध शक्तीलाच आकर्षण असं म्हणतात, भगवंत म्हणतात. आणि त्या एका विचाराने, एका सिद्धांताने तुमच्या विस्ताराला अस्तित्व येतं, कारण की ते शाश्वत सत्य आहे. प्रत्येक विचार, प्रत्येक वस्तू ही स्वतंत्र शक्ती आहे आणि ती शक्ती त्या एक तत्वाकडून मिळते, त्या चैतन्य तत्वाकडून मिळते. म्हणून 7-5-3 दशकांचा मेळा एक तत्वे कळा दावी हरी. ते जे हरी नावाचं तत्व आहे तेच या प्रकृतीच्या सर्व शक्तींचं नियमन करतं. आणि म्हणून समान गोष्टीला समान गोष्ट आकर्षित करते. गुरुने आपल्याला आकर्षित केलं तर आपल्यातही गुरुत्व आहे म्हणून आकर्षित केलं. फक्त आपला जो पॉइंट आहे तो पॉइंट माऊलींनी हरिपाठामध्ये म्हटला, मोक्ष रेखे आला भाग्य विनटकला मग साधूचा अंकिला हरिभक्त. आपण आपल्या मोक्ष रेषेपर्यंत आलो की आपण सद्गुरूंना चिपकतो. खगोलशास्त्रकारांनी असं म्हटलं की चंद्रावर जायचं असेल तर चंद्रावरील वातावरण, चंद्रावरील परिवलन जी शक्ती आहे त्या शक्तीचा आणि पृथ्वीवरील परिवलन शक्तीचा मध्ये रेंजमध्ये आलं का तिथं आपोआप चंद्राच्या कक्षेत आपोआप चंद्रासारखं राहावं लागतं, चंद्रासारखं होऊन जावं लागतं. भूगोलामध्ये असं म्हटलं की उड्या मारत जावं लागतं, तिथं वातावरण नाही असं म्हणतात. म्हणून या ठिकाणी आपल्याला ती शक्तीचं ज्ञान झालं पाहिजे आणि त्या शक्तीचं ज्ञान सर्व सद्ग्रंथांमध्ये आहे. भागवतातही ते ज्ञान आहे. भागवतात असं ज्ञान आहे की सकल भूत भौतिक सृष्टीमध्ये, सकल भूत भौतिक सृष्टीमध्ये एक परमात्माच भरलेला आहे असं भागवत धर्म सांगतो. आपण कोणता धर्म मानतो? आपण कोणता धर्म मानतो? सर्व विकृती आहे, सर्व व्याख्या बदललेल्या आहेत. सामान्य जीवाला कळत नाही, तो अधिकाधिक गुरफटतोय. त्याने अनेक धर्म मानलेत, अनेक धर्म संस्था मानल्यात, अनेक धर्म संप्रदाय मानलेत, अनेक पंथ मानलेत, अनेक देवी देवता मानल्यात आणि सर्वांचा त्या ठिकाणी त्याने जेवढं मानलं त्याचा तो आग्रह करतो, बाकीच्यांचा तिरस्कार करतो. जे कोणी भागवत संप्रदायाचे असतील किंवा भागवत संप्रदायाने परमार्थ मार्गास लागले असतील, जे कोणी भागवत संप्रदायाच्या अनुषंगाने परमार्थ मार्गास लागले असतील त्यांनी चराचर सृष्टीमध्ये किंवा स्थावर आणि जंगम सृष्टीमध्ये एक ते तत्व, एक तो भगवंत, एक तो परमात्माच उरून भरलेला आहे अशा अर्थाने तत्वनिष्ठ त्याने राहायला पाहिजे. आणि सर्व ठिकाणी तो भरून उरलेला आहे आणि त्या परमात्म्याच्या ठाई हा सर्व विश्वपट विस्तारलेला आहे असा भागवताचा विषय आहे. हा जो विश्वपट आहे चलचित्रपटासारखा दिसतो, हा सतत बदलत असतो, आपल्याला बदललेला भासतो, पण हा बदलत नाही. हा विश्वपट ज्याच्यावर आहे तो बदलत नाही, ते परमात्म तत्व बदलत नाही. त्या परमात्म तत्वाला सद्गुरूंच्या कृपेने, सद्गुरूंच्या बोधाने, सद्गुरूंच्या मार्गदर्शनाने, सद्गुरूंच्या नामचिंतनाने त्याला ओळखायचं आहे.
आणि म्हणून असं जो जाणतो तो साधक, तो भागवत सांप्रदायिक. काही लोक ज्याची उपासना करतात त्या मूर्तीलाच भगवंत मानतात, त्या मूर्तीलाच भगवंत मानतात. उदाहरणार्थ त्यांनी ज्या उपासने करतात देव देवता निर्मिल्यात, तेवढा संकुचित त्या भगवंताला करून टाकतात. आणि म्हणून अशा पद्धतीने उपासना करताना त्याच्यात तो जीव, तो साधक संकुचित होऊन जातो, त्याच्यामध्ये भेदबुद्धी शिरते. आणि भेदबुद्धीमुळे त्या भगवंताची तो उपासना करतो. आणि तशी उपासना केल्यामुळे अज्ञानी आणि शत्रू अशा पद्धतीने त्याच्यात द्वैत तयार होतं आणि त्याचं फळही त्याला तसंच भेटतं. मैत्री, कृपा, उपेक्षा अशा पद्धतीने त्याचं वर्तन तयार होतं. आवडणाऱ्या व्यक्तीशी मैत्री करतो, नावडणाऱ्या व्यक्तीचा तिरस्कार करतो. पण भागवत धर्म असा म्हणतो की आवड आणि निवड वजा केली तर त्या तत्वाच्या ठिकाणी, त्या जीवाच्या ठिकाणी ते भगवंत तत्वच आहे. आणि असं जो जाणतो त्यालाच खरा भागवत धर्म म्हणतात. आणि म्हणून सर्व जग विष्णुमय आहे अशी दृढ भावना म्हणजेच खरा धर्म. अशी दृढ भावना तुकोबराय सुंदर प्रमाण देतात. विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ. ऐका ऐका जी तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा. भागवताचे जे भक्त आहेत ते त्या सत्य तत्वाला जाणून हित साधून घ्या. हित ते करावे देवाचे चिंतन, करुणिया मन एकविध. त्या मनाला एकाग्र करून, त्या मनाला, त्या चित्ताला, त्या अंतःकरणाला एकाग्र होऊन त्या भगवंताची उपासना करायची, भक्ती करायची आहे. म्हणून तो असा, तो तसा न करता तुकाराम महाराज म्हणतात, कोण्याही जीवाचा न घडे मत्सर, कोण्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म वर्मेश्वर पूजनाचे. आणि म्हणून सद्गुरू एवढं म्हणतात की जे वर्म आहे ते खूप महत्वाचं आहे. जे वर्म आहे ते खूप महत्वाचं आहे. एकनिष्ठ भाव भक्ताचा स्वधर्म. भक्ताचा स्वधर्म काय तर एकनिष्ठ भाव भक्ताचा स्वधर्म. आणि ते वर्म चुकू नये. ते वर्म चुकायला नको. ते वर्म चुकलं रे चुकलं की भेदाभेद भ्रम अमंगळ. अमंगळ म्हणजे अकल्याण, मग सत्यानाश, मग परत उपजेते नाशे नाशिले पुनरपी दिसे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. या चक्रामध्ये परत 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 त्या घटिका यंत्रामध्ये ज्याप्रमाणे ते सेकंद काटा मागे मिनिट काटा, मिनिट काटा मागे तास काटा, ज्याप्रमाणे ते फिरतात त्याप्रमाणे आपण फिरतच राहतो. आणि म्हणून याच्यातून मुक्त व्हायचं असेल तर तुका म्हणे एका देहाचे अवयव, तुका म्हणे एका देहाचे अवयव. ज्याप्रमाणे सर्व अवयव एकाच देहाचे आहेत त्याप्रमाणे या सृष्टीमध्ये सर्व त्या एकच तत्वापासून आहेत. आणि म्हणून माऊली पण ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, देवोदेवी भिन्न पाही, देवोदेवी मित्र पाही भिन्न पाही, हाही निश्चय त्यासी नाही.
भाव तेथे ठाई वेगळाला धरती. जो भागवत धर्मी असतो त्याच्याकडे वेगळा भावच नसतो, वेगळा धर्मच नसतो. उदाहरणार्थ जुन्या काळी आद्यगुरु शंकराचार्यांच्या काळी हा भेद होता. विष्णूचे उपासक वैष्णव नामधारक, विष्णूचे उपासक वैष्णव नामधारक आणि शिवाचे उपासक शैव नामधारक. त्यावेळेस दोनच पंथ, वैष्णव पंथ आणि शैव पंथ. अजूनही एक आख्यायिका अशी प्रसिद्ध आहे की उत्तर प्रदेशामध्ये एक वैष्णवपूर आणि एक शिवपूर असे दोन पूर होते आणि त्या दोन्ही गावामध्ये, त्या दोन्ही नगरामध्ये वैष्णवपूरमध्ये विष्णूला मानणारे आणि शिवपूरमध्ये शिवाला मानणारे. त्या वैष्णवपूरमध्ये जे लोक होते ते गंध उभा लावायचे, सर्व कामं उभ्याने करायचे, त्या पद्धतीने करायचे. आणि शैव पंथामध्ये आडव्या पद्धतीने, टिळा पण आडवा लावायचा, सर्व करायचे. आता एकदा शैवपंथीयांच्या त्या शिवपुरामधून, शिवनगरातून एक सून त्या विष्णू नगरामध्ये दिली, वैष्णव नगरामध्ये दिली. आणि त्या सुनेने एक दिवस त्या सासऱ्यासमोर घर सारवायला सुरुवात केली आणि ती घर आडव्या हाताने असं सारवत होती. त्यावेळेस सासऱ्यांनी संताप केला आणि तिला सांगितलं की कागबाई, आमच्या या विष्णू नगरामध्ये घर असं उभं सारायचं, आडवं नाही सारायचं, आडवं नाही सारायचं. एवढी कट्टरता होती. सांगायचा मुद्दा की त्यावेळेस आद्य शंकराचार्यांनी मग काय केलं तर हे पंचायतन चालू केली, पंचायतन पूजा. आणि ती पंचायतन एका ठिकाणी आणून एक तत्व त्यांनी सांगितलं, एक तत्व सांगितलं. ती पंचायतन एका ठिकाणी आणली. कोणती? विष्णू, शिव, गणपती, आद्य शक्ती आणि सूर्य. त्यावेळेस लोक सूर्योपासक, सूर्याची उपासना करणारे, गणेश उपासक, गणपतीची उपासना करणारे, शक्ती उपासक, त्या शक्तीची उपासना करणारे, शिवाची उपासना करणारे शिव उपासक, वैष्णव म्हणजे विष्णूची उपासना करणारे विष्णू उपासक, असे भेद होते. आणि ते भेद मोडीत काढण्यासाठी त्या आद्य शंकराचार्यांनी ती पंचायतन पूजा चालू केली आणि सर्वांना एका चटईवर आणलं, एका ठिकाणी आणलं, एका देवाऱ्यात आणलं. आणि देवाऱ्यात आणल्यानंतर त्यांनी समजवलं. त्यांनी काय समजवलं? त्यांनी हे समजवलं, अरे बाबा, तुम्ही असं वेगवेगळ्या उपासक आहेत एका ठिकाणी या. ते भगवंताचे जे रूप आहे ते रूप याच्या पलीकडे आहे, याच्या पलीकडे आहे. मनोबुद्धी अहंकार चित्तानी नाहम न च श्रोत्र जिव्हे न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमीर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवम शिवम. मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे अंतःकरणाचे घटक आहेत. अंतःकरण म्हणजे मी नाही, सप्त धातू म्हणजे मी नाही, पंचवायू म्हणजे मी नाही, तर मी कोण आहे? चिदानंद रूप शिवोहम शिवम. नच प्राण संज्ञो न वै पंचवायूर नवा सप्त धातुर नवा पंचकोश. मी सांगितलं ना, पंचवायू मी नाही, सप्त धातूही मी नाही, नवाक पाणी पादव न चौपस्त पायू. मी ते पंच कर्मेंद्रियही नाही, मी चिदानंद रूप शिवोम शिवम. असं शंकराचार्यांनी त्यावेळेस समजवलं. एवढंच काय, न मे द्वेष रागव न मे लोभ मोह मदो नैव मे नैव मात्सरे भावा न धर्मो न चार्थो न कामो न मोक्ष चिदानंद रूप शिवम. जे चार पुरुषार्थ आहेत ते पण मी नाही, मी सर्वांच्या पलीकडे आहे, मी सर्वांच्या परे आहे.
न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं. मी पाप आणि पुण्याच्या सुख आणि दुःखामध्ये पण नाही. या सर्व कल्पना आहेत बाबा. मला साधायला न मंत्रो न तीर्थं न वेदान यज्ञः. मला साधायला या गोष्टींची काहींचीच गरज नाही. न भोजन न अहन भोजन नाही व भोजन न भोगता. मी भोजन करणाराही नाही, मी अन्न पण नाही आणि मी भोगताही नाही. मी चिदानंद रूप शिवम शिवम. आणि असं जर मी तत्व आहे, मी असा चिदानंद रूप आहे, तर मला मृत्यूची भीती पण नाही. न मे मृत्यू शंका न जाती भेदा. पिता नाही व मे नाही व माता न जन्मा. मातेचा जो कुडी आहे, मातेचा जे कुडी आहे, योनी आहे, ते केवळ साधन आहे. जन्म मरणादी जे रहाटगाडा आहे ते, त्याचं निमित्त हे आई वडील नातलग हे सर्व आहेत. आणि म्हणून ते मी नाही, मी आनंद स्वरूप आहे असं आद्य शंकराचार्यांनी महान निर्वाष्टांकमध्ये, त्या अष्टकामध्ये सांगितलं आणि माझं खरं स्वरूप कळून दिलं. आणि म्हणून हा जो काही भेद आहे, हा भेद त्या ठिकाणी संतांनी काढला. हरी हरा नाही भेद. संतांनी समजवलं की अरे बाबा, तुम्ही एवढा भेद करून हे मायोपाधिक आवरण तुम्ही स्वतः तयार केलेलं आहे. कल्पना अविद्या येणे झाला जीव. ही जीव अवस्था जी आहे, ही संकुचित अवस्था जी आहे, ती साधकाने स्वतः निर्माण केलेली आहे. वास्तविक जीव आणि शिव एकच आहे. म्हणून सकल संतांनी काला करून टाकला. जीव शिवाचा काला केला. काला केला म्हणजे काय, तर जीव आणि शिव एकच, आत्मा आणि परमात्मा एकच, विश्व म्हणजे ब्रह्मांड आणि ब्रह्मांड नायक एकच. नटला नानापरी, फक्त सगुणामध्ये तो नानापरी नटला, त्याच्या सत्तेने सर्व होतं. म्हणून या विश्वामध्ये हे जे उपासक आहेत त्या उपासकांना एका ठिकाणी आणलं. आणि या ठिकाणी संतांनी पण त्या ठिकाणी प्रमाण दिलं की प्रभू रामचंद्र हे अवताराला आलेत, तर त्यांनी त्या शिवाची उपासना केली, निर्गुण तत्वाची उपासना केली. कन्याकुमारीला प्रभू रामचंद्रांनी लिंग प्रतिष्ठापना करून आणि मग कार्याला सुरुवात केली. म्हणजे त्या शिवाची उपासना केली. जो जो आकाराला येतो त्याला ते तत्व जाणून घ्यावं लागतं. रामांनी वशिष्ठाकडून जाणून घेतलं, कृष्णांनी सांदीपकडून जाणून घेतलं, आणि आपण संत श्रीपाद बाबा रामदास बाबा आपले सद्गुरू जे असतील ते त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं. आणि म्हणून जे तत्व आहे ते एकदा जाणलं आणि ते जर मी झालो, त्याचा स्वरूप साक्षात्कार मला आलं, मनोजदडीचा जड भास गेला, साक्षात परमात्मा मज भेटविला. तर आपणासारखे करीती तात्काळ त्यांनी मला त्यांच्यासारखं त्या तत्वात मिळवून दिलं. आणि जर मिळवून दिलं, मिठामध्ये समुद्रामध्ये मीठ विरघळलं तर समुद्र वेगळा आणि मीठ वेगळं करता येत नाही. तद्वत एकदा तूप तयार झालं, त्याचं दूध होत नाही, त्याचं दही होत नाही, त्याचं ताकद होत नाही. फिरून जन्म मरण नाही, बीज बाजूनी केलेला ही पुन्हा जन्म मरण नाही. एकदा मी त्या तत्वात, त्या स्वरूप साक्षात्कारात मला स्वरूप साक्षात्कार झाला, तर मी परत ते याच्यात उतरत नाही, भेदाभेदामध्ये अडकत नाही. म्हणून या ठिकाणी भागवताचा तो जो विषय आहे, तो भागवताचा विषय तो हाच आहे. सर्वभूतेषु पश्येत भगवत भाव मात्मनः भूतानि भगवतना त्या मन्नेश भागवतोत्तम. भागवताच्या दुसऱ्या अध्यायामध्ये सांगितलं. काय सांगितलं? सर्व भूती भगवंत, भूते भगवती वर्तत. सर्व भूती भगवंत, सर्वांमध्ये त्याचं दर्शन हे भागवत धर्मीय जो साधक आहे त्याला होतं. म्हणून भूती भूतात्मा तोची समजतं. मी म्हणेन तेथे मीपणा नाही. एरवी मी म्हणत होता त्यावेळेस तो वेगवेगळा दिसत होता. आता साक्षात्कार झाल्यानंतर मी म्हणतो, पण त्याला तो मी ते तत्वच दिसतं, ते तत्व दिसतं. जन नोहे अवघा जनार्दन, सर्वीकडे तो जनार्दन दिसतो. आणि म्हणून हे अवघे देखे तो स्वदेही, स्वरूप पाही स्वय होय. तो भक्त माझी अतिश्रेष्ठ, तो भागवता माझी वरिष्ठ,
त्यासी उत्तम तत्वाचा पट अवतार श्रेष्ठ मानिती. आणि म्हणून अशा साधकांना भगवंत जवळ करतात. अर्जुनाला भगवंताने तेच समजवलं. आणि भगवंताला समजवल्यानंतर कळालं नाही, ज्यावेळेस त्यांना नामदेवरायांना ज्यावेळेस विसोबा खेचरांनी सांगितलं की माझे पाय पिंडीवर आहेत ना, माझ्याकडून ते उचलले जात नाही बाबा, अशा जागी ठेव जिथं पिंड नसेल. आणि नामदेवरायांनी जिथं पाय ठेवावेत तिथं पिंड, जिथं पाय ठेवावेत तिथं पिंड, अशी साक्षात अनुभूती ज्यावेळेस नामदेवरायांना आली, त्यावेळेस नामदेवरायांना त्या भगवंताचं सर्वत्र दर्शन झालं. आणि ते भगवंताचं सर्वत्र दर्शन त्या सद्गुरूंमुळे झालं, त्या विसोबा खेचरांमुळे झालं. तद्वत आपल्याला त्या भगवंताचं दर्शन, त्या एकतत्वाचं दर्शन, या उपाधी माझी गुप्त ते चैतन्य सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती, त्या संतांच्या कृपेने आपल्याला त्या चैतन्य तत्वाची ओळख झाली. आणि त्या चैतन्य तत्वाची ओळख झाल्यानंतर आपल्याला जिकडे तिकडे तोच दिसायला लागला. अशी अनुभूती सर्वांना येत नाही. म्हणून भगवंताने गीतेमध्ये स्पष्ट म्हटलं, काय म्हटलं? मनुष्यानाम सहस्रेषु, हजारात एखादा असेल त्याला ही अनुभूती येते. पण ती अनुभूती यावी असं श्रवण मनन चिंतन निधी ध्यासन अशा तऱ्हेने आपली घोडदौड पाहिजे, अशा तऱ्हेने आपली प्रगती पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला सद्गुरूंनी एक मार्ग सांगितला. कोणता? झडझडून वहिला निघ चे भक्तीच्या वाटे लाग, हा मार्ग सांगितला. या कर्मासक्तीमुळून, या विषयासक्ती मधून तू वेळ काढ. कारण की एकदा तुला ज्ञानाची प्राप्ती सद्गुरूंमुळे झाली तर त्या ज्ञानाच्या योगाने तू ध्यान कर. आणि ध्यानाच्या योगाने तू चिंतन कर. आणि चिंतनाच्या योगाने तुला वैराग्य प्राप्त होईल. म्हणून ज्ञान आणि वैराग्य या दोन्ही गोष्टी एकाच ठिकाणी असल्या पाहिजेत. राम आणि लक्ष्मण एकाच ठिकाणी संपूर्ण जीवन भरवते. राम ज्ञान होता, लक्ष्मण वैराग्य होतं. आणि म्हणून ज्ञान आणि वैराग्य एका ठिकाणी असलंच पाहिजे. वैराग्याच्या श्रेणी लागल्या या शरीरा, या शरीराला वैराग्याच्या श्रेणी लागत नाही तोपर्यंत त्या भगवंताला करुणा येत नाही आणि त्या भगवंताची प्रचिती आपल्याला येत नाही. म्हणून या ठिकाणी वैराग्याला, परमार्थामध्ये वैराग्याला खूप महत्त्व आहे. 12व्या अध्यायामध्ये अर्जुनाला भगवंत सांगतात, श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा ज्ञानात ध्यान विशिष्यते ध्यानात कर्मफल त्यागस त्यागात शांतिरनंतरम. अर्जुना, त्यागामध्ये शांती आहे, त्यागामध्ये मी आहे. त्याग म्हणजे वैराग्य, वैराग्यामध्ये मी आहे. श्रेयो हि ज्ञानम अभ्यासा, अभ्यासापेक्षा ज्ञान श्रेष्ठ आहे, ज्ञानापेक्षा ध्यान श्रेष्ठ आहे. ध्यानात कर्म फल त्याग, ध्यानापेक्षा कर्माचं फळ त्याग श्रेष्ठ आहे. मग कर्माचा फळ त्याग करायचा असेल तर कर्मामागचा भाव बदलावा लागेल. कर्मामागचा माझा कर्ता भाव बदलावा लागेल. ज्या ठिकाणी कर्म करताना माझा अकर्ता भाव झाला, हे सर्व भगवंताच्या सत्तेने, भगवंताच्या शक्तीने होत आहे. भगवंताच्या शक्तीने झालं, अशा पद्धतीचा भाव हा माझा अकर्ता भाव होईल. आणि म्हणून कर्म करूनी कर्मातीत अशी अवस्था सद्गुरु कृपेने ज्यावेळेस आपल्याला होईल, त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला अकर्ता भाव निर्माण होईल. आणि अकर्ता भाव निर्माण झाला तर आपल्या प्रत्येक कर्मामध्ये, प्रत्येक कृतीमध्ये भगवंताने केलं, भगवंत करता आहे, त्याच्या सत्तेशिवाय होत नाही. अशा पद्धतीने आपल्याला त्या मनाला, त्या इंद्रियांना सवय पडेल. आणि त्या मनाला, त्या इंद्रियांना सवय पडल्याने आपोआपच आपले जे विषय आहेत ते विषयाची आसक्ती कमी होईल. आपल्याला नुकसान विषयापासून नाही, विषय तर भगवंताने निर्माण केलेले आहेत. ज्याप्रमाणे बोंड शिवाय दाना येत नाही, दाना येईपर्यंत बोंड सांभाळतो, बोंड आवश्यक आहे, त्याप्रमाणे सुख मिळवण्यासाठी दुःखाची खूप गरज आहे. दुःखाशिवाय सुख मिळणारच नाही. ज्याप्रमाणे दुःखाशिवाय सुख मिळणार नाही, त्याप्रमाणे आपल्याला विषयांपासून भगवंताची प्राप्ती होणार नाही.
विषय जीवनाला आवश्यक आहेत, विषय नसतील तर उपयोगच नाही, पण विषय महत्वाचे नाहीत तर विषयाची सक्ती, विषयाची जी आसक्ती आहे ती आपल्याला दुःखाला कारण आहे. म्हणून गीतेमध्ये भगवंताने खूप मस्त सांगितलं, खूप सुंदर सांगितलेलं आहे. अर्जुनाला म्हटलं, अरे बाबा तुला दुःखाची प्राप्ती ही विषयांमुळे नाही होत, विषयाच्या आसक्तीमुळे होते. ध्यायते विषयान पुसा संगस्ते शुपजायते. ध्यायते विषयान पुसा, त्या विषयाचं ध्यान केल्याने, त्या विषयाचा संग केल्याने. ध्यायते विषयान पुसा संगस्तेषु उपजायते. संगात संजायते कामा, त्या विषयाचा संग केल्याने मला कामण्याची इच्छा झाली, मला इच्छा उत्पन्न झाली, तो विषय उपभोगण्याचा मला इच्छा झाली. आणि कामात क्रोधोभिजायते, ती काम, ती इच्छा, ती वासना माझी पूर्ण जर नाही झाली तर मला क्रोध येतो. माझे इंद्रिय, माझे षड्रिपू जागृत होतात. काम, क्रोध, मद, मोह, मत्सर सर्व जागृत होतात आणि मला क्रोध येतो. आणि क्रोध ज्या वेळेस येतो त्यावेळेस क्रोधात भवती सम्मोहा, मी सम्मोहित होतो, त्या क्रोधाच्या आवरणात मी सम्मोहित होतो. सम्मोहित झालो म्हणजे अंग थरथर थरथर करतं, डोळे लाल होतात, घाम येतो, हे शरीर सम्मोहित होतं, हा देह सम्मोहित होतो आणि हा देह क्रोधाच्या ताब्यात जातो, क्रोधाच्या अंकित होतो. आणि या देहाकडून तो क्रोध काय करतो, क्रोधात भवती सम्मोहा, सम्मोहात स्मृतिविभ्रमः, सम्मोह झाला की स्मृतिविभ्रम होतं, बुद्धी खलास होते. स्मृती म्हणजे आठवण, आठवण संपते. कोणती आठवण, कोणती आठवण संपते, तर ही आठवण संपते की मी आहे कोण, करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा, ही आठवण संपते. कोणती आठवण संपते, मी कोण, मी कुठून आलो, मी कशासाठी आलो, मला काय करायचं आहे, मला कुठं जायचं आहे, ही जी आठवण आहे ही संपते. सम्मोहात स्मृतिविभ्रमा, आणि स्मृतिविभ्रमात बुद्धिनाश, आणि मग बुद्धी खलास होते. बुद्धीचा जो तारतम्य शक्ती, बुद्धीची जी विचारशक्ती, बुद्धीची जी सारासार विचारशक्ती ती खलास होते आणि बुद्धिनाशात प्रणश्यती, आणि मग मला दुःखाची प्राप्ती होते. भगवंतांनी एवढ्या स्टेप सांगितल्या दुःखासाठी. मग संतांनी मला या दुःखातून वाचण्यासाठी पहिल्या स्टेपला सावरून घेतलं. पहिली स्टेप कोणती, ध्यायते विषयान पुसा. संतांनी सांगितलं तू विषयाचा ध्यास घेऊ नको. मग कशाचा ध्यास घे, श्रीमन्नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, श्रीमन्नारायण नारायण नारायण, याचा ध्यास घे. भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते, प्राप्ते सन्निहितू करणे, नाही नाही रक्षती डुके करणे. या ठिकाणी शंकराचार्यांनी सांगितलं की मूढमते, मला काहीच कळत नाही, मला काहीच माहित नाही, अशा तऱ्हेने तू भगवंताचं नामस्मरण कर. सकल संतांनी सांगितलं भगवंत प्राप्ती भोळ्या भाविकासी मूढमते. माऊलींनी एका ओवीमध्ये सुंदर सांगितलं, एरवी मी तरी मूर्ख, असं म्हटलं माऊलींनी. एवढी ज्ञानी माऊली, पण माऊली म्हणतात एरवी मी तरी मूर्ख. आणि आपलं अख्खं आयुष्यभर दीडशहाणपणा जात नाही, मग आपल्याला दुःखाची प्राप्ती होईल का सुखाची? हां, आपल्याला दुःखाची प्राप्ती म्हणून होते, आपला दीडशहाणपणा जात नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे येथे आहे सर्वाहुनी सोपे, शहाणा तो धनी घेतोय. या ठिकाणी आपल्याला भोळं व्हायचं आहे, साधं व्हायचं आहे. मला काहीच कळत नाही. आपली जे पात्र आहे ते रिकामं बनवून जर सद्गुरूंजवळ गेलो तर सद्गुरू आपल्या पात्रामध्ये काहीतरी टाकतील. आपण ते काठोकाठ जर आपणच भरून घेऊन गेलो, आपणच सद्गुरूंना शिकवायला लागलो, तर सद्गुरू काय आपल्याला काय शिकवतील, काय सांगतील आपल्याला? अर्जुन एक पहिला अध्याय बडबडतच होता म्हणून भगवंत बोलतच नव्हते. त्याचं बडबडणं थांबलं आणि भगवंताने बोलायला सुरुवात केली आणि गीतेचा जन्म झाला. या ठिकाणी मला सुख पाहिजे असेल तर माझी बडबड कमी करावी लागेल. ज्ञानदेव मौन जपमाळ अंतरी धरोनी श्री हरी जपे सदा.
माऊली म्हणतात तू मौन होऊन जा, मौनार्थ सर्वार्थ साधनम. सर्वात साधन सोपं असेल तर ते मौन होणं. आमच्या कोर्टामध्ये एक केस आली आणि ती केस अशी होती की एक व्यक्ती गाडं हकलत होता आणि गाडं हकलताना त्याच्या गाड्यासमोर चालणारा बैल माजलेला होता आणि तो सैरावैरा पडत होता आणि हा गाडी मालक गाडीवान त्या गाड्यावरून जोरजोरात ओढत होता, अरे बाजूला व्हा, बाजूला व्हा, बाजूला व्हा, बैल मातलेला आहे, बैल उचलून फेकून देईल. सर्वजण बाजूला झालेत पण एक बाई बाजूला झाली नाही. ती म्हणे तुझ्या काय बापाचा रोड आहे का मी रोड सोडू, तर मी रोडवरच चालेल. ती बाजूला झाली नाही आणि थोड्या वेळाने त्या बैलाने येऊन त्या बाईला उचलून फेकून दिलं. त्या बाईला दुखापत झाली. त्या बाईला त्या गाडीवानानं सांगितलं मी सांगत होतो बाजूला व्हा, बाजूला व्हा, बैलाला काय कळतं का. त्या बाईने केस टाकली, वकिलाने केस घेतली. वकिलाने त्या बाईला सांगितलं तू गुपचूप राहायचं कोर्टामध्ये, काहीच बोलायचं नाही, मी तुला केस जिंकून देतो. म्हणे चालेल, मी मौन राहील. इकडे त्या गाडीवानाने पण वकील लावला. गाडीवानाला जेव्हा कटळ्यात उभं केलं आणि त्या वकिलाने प्रश्न विचारलेत, बाबा तू कुठं होता, बाबा गाडी कशी चालत होती, बाबा गाडीसमोर बैल होता का, बैल माजलेला होता का, सर्व विचारायचा. पण इकडे त्या वकिलाने बी त्याला सांगितलेलं होतं गाडीवानाला तू पण मौन राहायचं, गुपचूप राहायचं कठड्यात, काहीच बोलायचं नाही. आणि तो पण मौन राहिला. मौन राहिल्यानंतर या वकिलाने भरपूर विचारलं पण त्याने काहीच सांगितलं नाही, मौन राहिला. त्यावेळेस ही बाई, हिच्याने कंट्रोल झालं नाही. बाईच्या जातीला कंट्रोल नसतो, तिच्या तोंडाला झाकण नसतं आणि तिने जोरात बोलली, जज साहेब पहा मुंगशा. आता कसं बोलत नाही, त्यावेळेस खूप बोलत होता, बाजूला व्हा, बाजूला व्हा, आता बोलत नाही साहेब हा. त्यावेळेस जज साहेबांनी हसून दिलं आणि विचारलं खरंच का बाई, हा त्यावेळेस सांगत होता का बाजूला व्हा, बाजूला व्हा. म्हणे मग म्हणे तू का बाजूला झाली नाही, गेली तुझी केस, जा घरी. मौनाचा एवढा फायदा आहे आणि म्हणून सर्व सकल संतांनी मौन सांगितलं. मौन म्हणजे मला काही कळत नाही, मला काही येत नाही, मी झिरो आहे. म्हणून चांगदेव महाराजांना एवढ्या सिद्ध्या प्राप्त होऊनही ते कोरे होते. त्यांनी कोरं पत्र पाठवलं आणि माऊलींनी मुक्ताईंनी 65 वेळा म्हणून चांगदेव 65 पाठवली आणि चांगदेवांचं कल्याण झालं. तसं आपलं भांडं जर रिकामं असेल, पात्र कोरं असेल, तर सद्गुरूंकडून आपल्याला भागवताचं ज्ञान, आपल्या जन्ममृत्यू बाद होण्याचं ज्ञान, आपल्याला आत्यंतिक दुःखाची निवृत्ती, परमानंद सुखाची प्राप्ती होण्याचं ज्ञान या ठिकाणी आपल्याला प्राप्त होईल. म्हणून या ठिकाणी नाथबाबा म्हणतात, आयुष्याच्या साधने सच्चिदानंद पदवी घेणे ऐसी कृपा केली नारायणे. या देहामध्ये आपल्याला ही कृपा दिलेली आहे. या देहाचा सदुपयोग करून, या देहाचं सार्थक करून, या सर्व प्रश्नांची उकल आपल्याला सद्गुरूंकडून जाणून घेऊन आपल्याला परमार्थ, श्रेष्ठ अर्थ यच्चयावत सद्गुरूंच्या सांगितल्या बर हुकूम आपल्याला तो जाणून घ्यायचा आहे. त्यांच्या रस्त्याला चालायचं आहे. मार्ग दावून गेले आधी दयानिधी संत तेनेची पंथे चालू जाता न पडे गुंता काही कोठे. या ठिकाणी त्यांच्या मार्गाने जाऊन आपल्या कर्माचा गुंता आपल्याला निवरून घ्यायचा आहे, मोडून घ्यायचा आहे. आपण दुसऱ्याचा हेवा न करता, तो करेल म्हणून मी करेल, तो कीर्तन करतो म्हणून मी कीर्तन करतो, तो प्रवचन करतो मी प्रवचन करेल, तो मोकळा फिरेल मी मोकळा फिरेल, तो भांडण करेल मी भांडण करेल. दुसऱ्याच्या हेवाने भांडण काय, पण परमार्थही करायचा नाही आहे. कारण की परमार्थ हा त्याने केला तो त्याचं लाभ मिळेल, त्याने केला त्याचा लाभ मिळेल, पत्नीने केला पत्नीला लाभ, मुलाने केला मुलाला लाभ. आपली करा आपण सोडवणूक. परमार्थ हा आपण आपल्यासाठी करायचा आहे. तुका म्हणे ऐका सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अहर्निश, आणि तो पण अहर्निश करायचा आहे, अखंडित करायचा आहे. आणि असा परमार्थ करण्याची भगवंत आपल्याला शक्ती बुद्धी देव. त्या ठिकाणी सद्गुरूंच्या समर्पित होण्याची सद्भावना आपल्यात प्रकट हो. या ठिकाणी सांगण्यासारखं बरंच आहे पण वेळेची मर्यादा आहे. या ठिकाणी सकल संतजनांनी जे संत साहित्य, जे सतग्रंथ आपल्याला दिलेले आहेत, त्यांचं मनन चिंतन करून, शास्त्रप्रचिती घेऊन
गुरुप्रचिती घेऊन आपल्याला आपली आत्मप्रचिती घ्यायची आहे. सर्वात कठीण गोष्ट, आपल्याला गुरुप्रचिती होऊन जाईल, शास्त्रप्रचिती होऊन जाईल, पण आपल्याला आपली आत्मप्रचिती होणार नाही. नदीच्या समोर उभे राहून 96 पिढ्या आपण त्या नदीच्या समोर उभे राहिलो तरी आपली तहान भागणार नाही. आपल्याला आपली तहान भागवण्यासाठी त्या नदीमध्ये आपल्याला वाकावं लागेल आणि ओंजळीत पाणी घ्यावं लागेल आणि ओठापर्यंत न्यावं लागेल आणि ते प्यावं लागेल, तेव्हा आपली तहान भागेल. आणि म्हणून वाकलं पाहिजे. नम्र झाला भूता तेने कोंडीला अनंत. परमार्थाचं सर्वात गुह्य जर असेल तर नम्रता आहे. आणि नम्रता येण्यासाठी सद्गुरूंच्या चरणी आपल्याला समर्पित व्हायचं आहे. तनु मनु जीवे चरणासी लागावे, अगर्वता करावे दास्य सकळ. त्यांचं दास्यत्व पत्करायचं आहे. आपण लिहिताना भरपूर लिहितो आपलाच दास, पण एवढं सोपं आहे का? एवढं सोपं आहे? आपलाच दास म्हणणं एवढं सोपं आहे का? हां, आपलाच दास होण्याचा आपण प्रयत्न करू. त्या सद्गुरूंच्या कृपेची उतराई होण्याचा प्रयत्न करू. या ठिकाणी संत श्रीपाद बाबा आनंद सांप्रदायिक मंडळी मुंबई, साधक मंडळी मुंबई या फेसबुक पेजवर हरिभक्तपरायण चेतन महाराज भोईर आणि त्यांचे सर्व आयोजक संयोजक यांनी जी उपलब्धता मला या ठिकाणी प्राप्त करून दिली, त्यांचा मी खूप खूप ऋण व्यक्त करतो. या ठिकाणी सद्गुरूंचा निरोप आपल्यापर्यंत पोचवताना भावनेच्या भरात माझ्या या त्रिदोषात्मक आचरणातून, स्वभावातून, त्रिदोषात्मक प्राकृतिक कर्मातून, वर्तनातून, आचरणातून काही गोष्टी अशा बोलल्या गेल्या असतील, अशा कथन केल्या गेल्या असतील, आपल्यापुढे मांडल्या गेल्या असतील, ज्या आपल्याला अकल्याणकारी असतील, त्या आपण त्यांचा त्याग करायचा आहे. आणि जे दोन विचार असतील ते सद्गुरूंचे म्हणून, सद्गुरूंचे कृपा आशीर्वाद म्हणून आपण त्याच्यावर चिंतन करायचं आहे. आणि या ठिकाणी झालेली सेवा सकल संतांच्या चरणी, पांडुरंगाच्या चरणी आणि आपल्या सर्व साधकवृंद, गुरुतुल्य गुणीजन श्रेष्ठ, ज्ञानीजन श्रेष्ठ वर्ग, तसेच सर्व मित्र परिवार, भाविक बंधू भगिनी यांच्या सर्वांच्या चरणी समर्पित करतो. आणि आजच्या या चिंतन पुष्पाला पूर्णविराम देतो. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय, ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय, ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद रामदास महाराज की जय, ब्रह्मलीन सद्गुरु सच्चिदानंद रामदास माने बाबान की जय, सकल संतन की जय, सद्गुरु सच्चिदानंद गोविंद बापू महाराज की जय, सद्गुरु सच्चिदानंद ताराताई महाराज की जय. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त 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 गोपाल कृष्ण भगवान की जय.